लातूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रेनिसन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल या शाळेसमोर आम्ही निदर्शने आंदोलने केलीत। याचं कारण म्हणजे 2019 पासून ही शाळा चालू आहे। यांना फक्त मान्यता 4थी पर्यंतच आहे, तर 10वी पर्यंतचे वर्ग यांनी शासनाची परमिशन न घेता चालू केलेले आहेत। तर ह्या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडून यांनी 50-50 हजार रुपये फीस घेऊन विद्यार्थ्याला शिक्षण देतात। फीस घेण्याबद्दल आमचं मत नाही, पण तुम्हाला शासनानं परमिशनच दिली नाही तर तुम्ही शाळा चालू शकत नाही शासन नियमानुसार। त्याचबरोबर 9वी आणि 10वीचे विद्यार्थी बसतात इथे आणि त्यांचं 10वीचं बोर्ड आहे, त्यांचं आयुष्याचं टर्निंग पॉईंट आहे, तर त्यांची टीसी यांनी साबरमती स्कूल द ग्लोबल स्कूल बुधडा येथे टाकलेली आहे। विद्यार्थी इथं शिकतात, तिथली शाळा त्यांची प्रेझेंटी टाकते, म्हणजे सगळं गोलमाल आहे। तर शिक्षण विभाग पूर्ण जबाबदार आहे। आम्ही आज निदर्शने केलेले आहेत। तात्काळ जर शिक्षण विभागाने या शाळेला सील करून बंद केलं नाही तर यामुळे पालकाची फसवणूक, विद्यार्थ्याची फसवणूक तसेच शासनाची फसवणूक करत आहेत। तर तात्काळ 7 दिवसाचा यांना वेळ देत आहोत। जर यांनी 7 दिवसात शाळेला सील लावलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या स्टाईलनुसार आंदोलन करेल। जय महाराष्ट्र।